morning friends. Welcome to back in Swaraj Education Academy. I am Professor Pramod Sayinkar. चला आज आपण शिकणार आहोत सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स चे चेंज वाइज कसं करायचं, म्हणजे ॲक्टिव्ह वेजचं पॅसिव्ह वेजमध्ये किंवा पॅसिव्ह वेजचं ॲक्टिव्ह वेजमध्ये रूपांतर कसं करायचं हे शिकूया. परंतु आपण मागच्या भागामध्ये आपण कुठपर्यंत आलो होतो, तिसरा सबकाइंड शिकलो होतो, तो म्हणजे कोणता तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स इथपर्यंत आपण शिकलेलो होतो. आणि जो चौथा सबकाइंड्स होता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तो आपण शिकलेलो नव्हतो. का बरं? कारण की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा जो PPCT याचा ॲक्टिव्ह वेजचं पॅसिव्ह वेजमध्ये किंवा पॅसिव्ह वेजचं ॲक्टिव्ह वेजमध्ये रूपांतर होत नाही. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये तो प्रकार बिलकुल विचारला जाणार नाही आणि त्याचं कोणतं प्रकारचं कन्स्ट्रक्शन पण नसते आणि ॲक्टिव्ह वेजचं पॅसिव्ह वेजमध्ये किंवा पॅसिव्ह वेजच्या ॲक्टिव्ह वेजमध्ये रूपांतर पण होत नसते. त्यामुळे आपल्याला तो प्रकार इथे शिकायचा नाही आहे. चला तर आज शिकणार आपण सिंपल पास्ट टेन्सचे चेंज वाइज कसं करायचं, म्हणजे जो साधा भूतकाळ असतो त्याचा प्रयोग कसा बदलवायचा असतो. चला तर आपण कन्स्ट्रक्शन इथे लिहून घेतलेलं आहे. ऑब्जेक्ट प्लस वर्ज ऑब्लिक वेअर प्लस V3 प्लस एक्सटेन्शन प्लस बाय प्लस सब्जेक्ट टू कन्वर्ट अशा प्रकारे हे कन्स्ट्रक्शन आहे. आणि इथे कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला इथे वर्ज ऑब्लिक वेअर या दोन ऑक्झिलरी वर्ब पैकी तुम्हाला एका ऑक्झिलरी वर्बचा योग्य सब्जेक्ट सोबत यूज करायचा आहे. तेव्हा बघा आपण एक्झाम्पल लिहून घेतलं आहे सिंपल पास्ट टेन्सचं आणि ते पण एक्झाम्पल आहे ॲक्टिव्ह वाईजचं. बघा इथे आय स्पेंट सम मनी. सिंपल पास्ट टेन्स याचं ॲक्टिव्ह वाईजमध्ये कन्स्ट्रक्शन सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारे याचं कन्स्ट्रक्शन आहे. आणि तेच पॅसिव्ह वाईजमध्ये जर पास्ट टेन्सचं तर ऑब्जेक्ट प्लस वर्ज ऑब्लिक वेअर प्लस V3 प्लस एक्सटेन्शन प्लस बाय प्लस सब्जेक्ट टू कन्वर्ट. चला हे सेंटेन्स आपण पॅसिव्ह वाईजमध्ये करून घेऊया. सर्वप्रथम आपल्याला कन्स्ट्रक्शन काय म्हणते, काय घ्यायचं आहे तर ऑब्जेक्ट, आणि ऑब्जेक्ट हा कुठे आहे वरच्या नंतर. सम मनी हा ऑब्जेक्ट आहे तो आपण लिहून घेऊया सम मनी. त्यानंतर वॉज ऑब्लिक वेअर पैकी तुम्हाला इथे वॉज घ्यायचं आहे की वेअर घ्यायचं आहे. जर सिंग्युलर असेल तर वॉज घ्यायचा आहे आणि प्लुरल असेल तर वेअर घ्यायचं आहे. इथे सिंग्युलर असल्यामुळे इथे तुम्हाला वॉज वापरायचं आहे. त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ दी वर्ब क्रियापदाचं तिसरं रूप क्रियापद आहे इथे स्पेंट. ऑलरेडी याचं तिसरं रूप दिलेलं आहे स्पेंट, ते लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. प्लस एक्सटेन्शन. एक्सटेन्शन तुम्हाला इथे कुठेच दिसत नाही त्यामुळे ते लिहायचं नाही. नंतर घ्यायचं आहे बाय हा शब्द आणि सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता इथे आय, तर सब्जेक्ट टू कन्वर्ट म्हणजे इथे कर्त्याची तुम्हाला द्वितीय विभक्ती करायची. कर्ता इथे आय, त्याची द्वितीय विभक्ती काय होणार आहे मी. म्हणजे कशा प्रकारे सेंटेन्स तयार झालं सम मनी वॉज स्पेंट बाय मी, म्हणजे माझ्याकडून काही पैसे खर्च झाले होते किंवा खर्च करण्यात आले होते. अशा प्रकारे हे सेंटेन्स तयार झालं. सेकंड सेंटेन्स आपण बघूया. बघा आय गेव हिम अ बुक. या सेंटेन्स सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं असते, सर्वात पहिले तुम्हाला सेंटेन्स दिसलं, वाक्य दिसलं तर त्याचा काळ ओळखायचा असतो. सर्वप्रथम तुम्हाला ही गोष्ट करायची असते, हे पथ्य पाळायचं असते, हा नियम पाळायचा असतो की वाक्याचा सर्वप्रथम तुम्हाला काळ ओळखायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ते सेंटेन्स करता येईल. इथे बघा आय गेव सेकंड फॉर्म ऑफ दी वर्ब क्रियापदाचं दुसरं रूप दिसत आहे आणि प्लस ऑब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. नक्कीच सिंपल पास्ट टेन्सचं हे सेंटेन्स आहे. करायचं आहे तुम्हाला पॅसिव्ह वेजमध्ये. कसं करायचं, सर्वप्रथम तुम्हाला घ्यायचं आहे इथे काय घ्यायचं आहे ऑब्जेक्ट. तेव्हा ऑब्जेक्ट ओळखा. हे दिलेलं सेंटेन्स दोन प्रकारे होत असते, दोन्ही प्रकारेमध्ये आपण करून घेऊया. सर्वात पहिले बघा इथे जर तुम्ही बघितलं तर इथून सुरुवात करू. हे आपण ऑब्जेक्ट पकडू हिम. मग हिम कशाची द्वितीय विभक्ती आहे तर हिची, हिम हे द्वितीय विभक्ती आहे ऑब्जेक्टिव्ह आहे. तेव्हा तुम्हाला याची प्रथम विभक्ती करायची आहे ही, लिहून घेतलं. त्यानंतर प्लस वॉज ऑब्लिक वेअर पैकी ही सोबत नियमाप्रमाणे काय येत असते तर वॉज येत असते, तेव्हा इथे आपण लिहून घेऊया वॉज. त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ दी वर्ब क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापद इथे तुम्हाला काय दिसत आहे गेव. गेवचं तिसरं रूप काय आहे गिवन, लिहून घेतलं. त्यानंतर प्लस एक्सटेन्शन. आता बघा हे जेव्हा ऑब्जेक्टिव्ह आपण हिम घेतलं तेव्हा एक्सटेन्शन इथे काय उरलं अ बुक. तेव्हा इथे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे
अ बुक. त्यानंतर प्लस बाय आणि प्लस सब्जेक्ट टू कन्वर्ट. सब्जेक्ट आहे इथे आयची द्वितीय विभक्ती आहे मी. बघा, ही वॉज गिवन अ बुक बाय मी. एक सेंटेन्स अशा प्रकारे झालं आणि दुसरं सेंटेन्स याचंच आपण करून घेऊया दुसऱ्या प्रकारामध्ये. कसं होईल तर इथे आपण पहिल्या प्रकारामधले हिमला आपण ऑब्जेक्ट बनवलं होतं. इथे काय करूया आपण अ बुकला ऑब्जेक्ट बनवूया. अ बुक लिहून घेतलं. त्यानंतर प्लस वॉज ऑब्लिक वेअर पैकी घ्यायचं आहे तुम्हाला वॉज. नंतर क्रियापदाचं तिसरं रूप कोणतं आहे इथे गेव आहे. गेवचं तिसरं रूप गिवन. त्यानंतर प्लस एक्सटेन्शन. आता एक्सटेन्शन आपण इथे घेऊया हिमला. मग हिम इथे द्वितीय विभक्ती तुम्हाला लिहायची आहे जशान तसेच लिहायचे आहे, परंतु त्याच्या पहिले काय करायचं तुम्हाला टू घ्यायचं आहे. मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं होतं. म्हणजे टू हिम. कोणतीही द्वितीय विभक्ती जेव्हा आपण मधामध्ये लिहिणार आहोत तेव्हा त्याच्या पहिले तुम्हाला टू हा शब्द लावायचा आहे. टू हे प्रिपोजिशन तुम्हाला लावायचं आहे. टू हिम. आता काय घ्यायचं आहे प्लस बाय आणि नंतर प्लस सब्जेक्ट टू कन्वर्ट. सब्जेक्ट आहे आयची द्वितीय विभक्ती आहे मी. म्हणजे बघा हे सेंटेन्स कसं झालं अ बुक वॉज गिवन टू हिम बाय मी. अशा प्रकारे हे सुद्धा सेंटेन्स तयार झालेला आहे. तुम्हाला हे समजले असेल दोन्ही सेंटेन्स. एक एक्सटेन्शनचं सेंटेन्स कसं करायचं, विदाऊट एक्सटेन्शनचं सेंटेन्स कसं करायचं. त्यानंतर तिसरं सेंटेन्स आपण करून घेऊया. इथे दिसत आहे तुम्हाला शी ब्रॉट मी अ ग्लास ऑफ वॉटर. म्हणजे तिने मला पाण्याने भरलेला ग्लास आणला किंवा तिने माझ्यासाठी पाण्याने भरलेला ग्लास पूर्ण पाण्याने भरलेला पाणी मला दिलं किंवा आणलं. अ ग्लास ऑफ वॉटर. आता बघा या सेंटेन्सला कसं करायचं. हे सेंटेन्स सुद्धा दोन प्रकारे होत असते. सर्वप्रथम आपल्याला कन्स्ट्रक्शननुसार घ्यायचं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इथे आहे मी. आता मीची द्वितीय विभक्ती आपलं मीची प्रथम विभक्ती तुम्हाला इथे लिहून घ्यायची, कारण मी ऑलरेडी द्वितीय विभक्तीमध्ये आहे ते तर आपण लिहू शकणार नाही आणि त्यासोबत कोणत्याही आणि कसल्याही प्रकारचा ऑक्झिलरी वर्ब सुद्धा येणार नाही. त्यामुळे आपण याची प्रथम विभक्ती करू. मीची प्रथम विभक्ती आहे इथे आय लिहून घेतली. त्यानंतर वॉज ऑब्लिक वेअर पैकी घ्यायचं आहे तुम्हाला इथे वॉज. नंतर क्रियापदाचं तिसरं रूप थर्ड फॉर्म ऑफ दी वर्ब. क्रियापद कोणतं आहे इथे ब्रॉट. ब्रॉटचं तिसरं रूप काय आहे ब्रॉटच आहे. पहिलं रूप याचं काय आहे ते ब्रिंग. ब्रिंग आहे पहिलं रूप. ब्रिंग म्हणजे आणणे. दुसरं आणि तिसरं ब्रॉटच आहे ब्रॉट. त्यानंतर प्लस एक्सटेन्शन. आता एक्सटेन्शन इथे आपण लिहून घेऊया अ ग्लास ऑफ वॉटर. अ ग्लास ऑफ वॉटर. त्यानंतर प्लस बाय आणि नंतर प्लस सब्जेक्ट टू कन्वर्ट. करता आहे इथे कोणता आहे शी आहे. शीची द्वितीय विभक्ती काय आहे हर आहे. तुम्ही द्वितीय विभक्ती मी दिलेल्या ज्या केसेस ऑफ व्हॉइसेस सगळ्या पाठ केलेले असेल ते पाठ करावंच लागते. त्याशिवाय तुम्हाला हे सेंटेन्स करताच येणार नाही. नाही जास्त पण मिनिमम तुम्हाला 2 तरी केसेस ऑफ व्हॉइस पाठ करावे लागेल. नॉमिनेटिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह हे 2 जे मी बॉक्स दिले होते ते तुम्हाला पाठ करावे लागेल. अशा प्रकारे पहिल्या प्रकारातलं सेंटेन्स करून घेतलं. दुसऱ्या प्रकारातलं तुम्हाला मी करून दाखवतो आणखी. आता इथे आपण नेम ऑब्जेक्ट म्हणून घेतलेला होता. आता इथे काय करायचं आहे तुम्हाला अ ग्लास ऑफ वॉटर ऑब्जेक्ट म्हणून घ्यायचं आहे. लिहून घेऊया आपण अ ग्लास ऑफ वॉटर. त्यानंतर प्लस वॉज ऑब्लिक वेअर पैकी इथे तुम्हाला येणार घ्यायचं आहे ते वॉज. क्रियापदाचं तिसरं रूप ब्रॉट. हे तिसरं रूप आहे ऑलरेडी इथे दिलेलंच आहे ते लिहून घेऊया ब्रॉट. प्लस एक्सटेन्शन. आता एक्सटेन्शन बघा इथे एक्सटेन्शन आपण घेऊया मी. तर मीची इथे प्रथम विभक्ती काय होणार आहे आय होईल, परंतु इथे आपण एक्सटेन्शन म्हणून वापरत असल्यामुळे इथे तुम्हाला घ्यायचं आहे मीच घ्यायचं आहे, परंतु त्या पहिले एक प्रिपोजिशन वापरायचं आहे ते म्हणजे टू. एक्सटेन्शन घेतलं. त्यानंतर बाय. बाय हा सब्जेक्ट लिहून घेऊया. बाय हा शब्द इथे लिहिलेला आहे. प्लस सब्जेक्ट टू कन्वर्ट. सब्जेक्ट आहे शी आणि शीची द्वितीय विभक्ती इथे हर. बघा इथे दुसऱ्या प्रकारामध्ये सुद्धा सेंटेन्स तयार झाला आहे. अ ग्लास ऑफ वॉटर वॉज ब्रॉट टू मी बाय हर. म्हणजे बघा इथे आपण या प्रकारामध्ये विदाऊट एक्सटेन्शन आणि एक्सटेन्शनचे दोन्ही प्रकारातले सेंटेन्स आपण इथे समजून घेतलेले आहे. आय होप दॅट फ्रॉम यू विल बी बेटर अंडरस्टँड धिस पार्ट. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुम्ही प्राप्त करण्यासाठी किंवा तुम्हाला पहिले नोटिफिकेशन आली पाहिजे यासाठी तुम्ही बेल आयकॉन
प्रेस करा आणि ज्या नवीन जे काही या चॅनलवर स्वराज एज्युकेशन अकॅडमी या चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि सोबत लाईकसुद्धा करा. अशा प्रकारेच आज हा सिंपल पास्ट टेन्स चेंज द वॉइस म्हणजे एव्हीचं पीव्हीमध्ये किंवा पीव्हीचं एव्हीमध्ये कसं करायचं हे आपण शिकून घेतलो. धन्यवाद.